तर साधारण सर्वसामान्य लोकांपर्यंत आपली योजना किंवा आपल्या दवाखाना पोहोचण्यासाठी काय नाही, कालची घटना जी पेपरला आपण बघितली ती बघितल्यानंतर निश्चितपणाने त्याची चौकशी आणि त्याच्याबद्दल आम्ही योग्य त्या पद्धतीने जर आमच्याकडून काय दिरंगाई झाली असेल तर निश्चितपणाने आमच्या यंत्रणेला आम्ही योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याबद्दलच्या सूचना देऊ. परंतु मी आपल्याला दुसरी बाजू पण सांगेन आरोग्य विभागाची, की आजच्या घडीला कुठल्याही पेशंट पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी तुम्ही छोट्या मोठ्या खेड्यापाड्यातच नव्हे तर वाडी वस्तीत आणि डोंगर कपारीमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या जी काय आरोग्य विभागाच्या आशा असतील, आमचे ANM असतील, आमच्या सगळे MPW असतील, हे सगळे लोक आरोग्य सेवक अतिशय चांगल्या पद्धतीनं पेशंट आणि त्या पेशंट बरोबर विशेषतः जी काय एकूण अशा बाळंतिणी असतील बाकीच्या सगळ्या लोकांच्यासाठी राईट मॉनिटरिंग करण्यासाठी आमची एक सिस्टम आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आग्रह करत असतो की तुम्ही अगोदर जर समजा अडचण असेल, कारण बऱ्याच वेळा आपण बघतोय पेपरला बातमी असतो की धनगरवाड्यामध्ये एखादी प्रचंड पावसाच्या वेळा प्रसूती होताना सुद्धा दुर्दैवी घटना घडते, पण त्यावेळेला सुद्धा तिथं आरोग्य विभागाची यंत्रणा पोहोचून त्या सगळ्या कुटुंबियांना आम्ही विनंती केलेली असते की तुम्ही खाली या. आमच्या हॉस्पिटलमध्ये तुमच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची माहेर नावाची योजना आहे की ज्या योजनेमध्ये तुमचा संपूर्ण खर्च आणि अतिशय चांगल्या पद्धतीची काळजी घ्यायची जबाबदारी राज्य शासनाची आहे. अशा आमच्या योजना आहेत. परंतु जर ही अशी घटना घडली असेल तर त्यातली वस्तुस्थिती काय आहे हे बघू, आणि जर असं असेल आमच्याकडून चूक असेल तर निश्चितपणे आमच्या यंत्रणेला सुद्धा त्याबद्दल जी काही कारवाई करायला पाहिजे त्या सूचना दिल्या जातात. 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा, कोल्हापूर.